सागरामधून कसे चालले थैमान, भव सागरामधून कसे चालले थैमान, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज. स्वप्न पक्षी आकाशात दूर दिसते न कोणी, तरी अंतरंगी कोण येत असे हो धावूनी. येते पावला सोबत देव पावलाची गूज, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, हा तर आतला आवाज. खरं सांगू ना पत्की भाऊजी, आमच्या मागे ना 7:30 लागली. खरंच वहिनी, मनोहररावांचं प्रकरण मिटतं न मिटतं तोच हे निखिलचं प्रकरण. खरं तर तुमच्या विलंबनाविषयी चौकशी करायला आलो होतो, पण नंतर मला कळलं की शाळेतल्या विद्यार्थ्यांनी संप करून शाळेच्या कमिटीला तुमचं निलंबन मागे घ्यायला भाग पडलं आणि तुम्ही कामावर रिझून झालात. म्हणजे चला एका व्यापातून मनोहरराव सुटले. समाधानाचा सुस्कारा टाकतो तेव्हाच कळलं की निखिलला कामावरून काढलं. नुसतं काढलं नाही तर 50 लाखाची पेनल्टी. मला सांगा पत्की साहेब, म्हणजे आपल्यासारखी ही मध्यमवर्गीय माणसं कुठून एवढी रक्कम गोळा करणार? आपण मध्यमवर्गीय माणसं 10-12 लाखाचा फ्लॅट घ्यायचं म्हटलं ना तरी विचार करावा लागतो. म्हणजे कर्ज मिळतं, पण ते कर्ज फेडता फेडता उभी हयात निघून जाते. आणि इथं तर 50 लाखाचा प्रश्न आहे, कल्पनाही करवत नाही. पण यावर आता इलाज काय सांगा ना. म्हणजे निखिलने शब्द दिलाय त्यांना, आणि जर पैसे नाही दिले तर अटक सुद्धा होऊ शकते. म्हणजे काय मोगलाई लागली आहे का? मला वाटतं मनोहरराव आपण कामगार न्यायालयात तक्रार केली तर काही उपयोग होणार नाही भाऊजी. हे श्रीमंत माणसं कायदा सुद्धा विकत घेतील. अहो सत्तेपुढे मालकापुढे कोणाचं काही चालतं का? म्हणून काय आपण गप्प बसायचं? बरं मला सांगा, गप्प राहून एवढी रक्कम आपण उभी करू शकतो का? दरोडा नाही घालू शकत आपण. कसं आहे बहिणी, एखाद्या सिरियस पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर आपल्याला कळतं की त्याच्या ऑपरेशनसाठी 4 ते 5 लाख रुपये खर्च येणार. अशा वेळेला त्या पेशंटला आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. म्हणजे तशी सोय सरकारनं करून ठेवलेली आहे. हो, पण इथं तर 50 लाखाचा प्रश्न आहे. आता 50 लाखाची कर्जाची सोय होऊ शकते, पण एवढी मोठी रक्कम कोण आपल्याला कशाच्या जीवावर देईल? ते खरं आहे म्हणा. हे घर जरी एवढं तारण ठेवलं ना तरी एवढी मोठी रक्कम उभी राहणार नाही पत्की साहेब. काय अहो, तारण तर सोडा, अगदी विकलं तरी एवढी मोठी रक्कम उभी राहणार नाही. आणि तुम्ही जो आता उदाहरण दिलं ना की एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला जर ऍडमिट केलं तर 4-5 लाखाचा खर्च येऊ शकतो. पण त्याच पेशंटला सरकारने सोय केली आहे की सरकारी इस्पितळात भरती करण्याची. पण अहो, त्या सरकारी इस्पितळात लागणारा खर्च सुद्धा ते जर दारिद्र्य रेषेखालची लोक हे करू शकणार नसतील तर शेवटी काय करणार? ते पेशंटला मरू देतात ना. याचा अर्थ निखिलनं अटक व्हावं? नाही पत्की भाऊजी, अहो काहीतरीच काय बोलताय. मी माझ्या मुलाच्या आयुष्याचा होम होऊ देणार नाही. अहो उभी हयात जायची त्याची अजून.
यावर इलाज काय? खरं तर मनोहरराव, निखिलने हे मान्यच करायला नको होतं. नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण ते कर्ज फेडू असं त्यांनी कबूल व्हायला नको होतं. अहो पत्की भाऊजी, स्वाभिमानी माणसं हेच करतात. आतापर्यंत ह्यांनी काय केलंय? स्वतःचा स्वाभिमान राखण्यासाठी जळता पाय तसाच जळू दिलाय. नाही बरोबर आहे ते, पण काय माधवी की सुरक्षा रक्षकावर जर जेव्हा चोरीचा आळ येतो ना, त्यावेळेला तो वैतागून शेवटी म्हणतो की ठीक आहे बाबा, मी भरतो ही सगळी रक्कम. अशातली ही गत आहे. हो मनोहरराव, अचानक तो दोषी ठरतो. म्हणजे त्याने चोरी करू दिली किंवा त्यांनी चोरांना मदत केली असा त्याचा अर्थ होतो. ते निखिलने स्पष्ट सांगायला हवं होतं की एक्साईज ड्युटी भरायची चूक माझ्या हातून झालेली नाही, ती जबाबदारी मी घेणार नाही. ज्याने ती चूक केली तो बघेल. नाही काय पत्की साहेब की त्या बाईनी निखिलला इतकं उलट सुलट फैलावर घेतलं ना की निखिलची अवस्था अशी झाली आहे, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, अहो सत्य पुढे आणि मालकशाही पुढे कुणाचं काही चालत नाही हो. मग आता काय करायचं ठरवलंय? पत्की साहेब, ठरवलं एकच आहे की आलेल्या परिस्थितीला समर्थपणे तोंड द्यायचं. अनुराधा मॅडमला भेटून नाही, चुकीचं बोलताय पत्की साहेब तुम्ही. काय मी जरी म्हटलं अनुराधा मॅडमला तर त्या मदत करायलाही तयार होतील, पण मुद्दा काय, मला त्यांची मदत नकोय, कारण त्या माझ्या कुटुंबाचा गैरवापर करू शकतात. मग आपण वीरेंद्र साहेबांना भेटून. नाही पत्की भाऊजी, अहो व्याही आहेत ते आमचे, आणि व्याह्यांकडून उपकार. अहो हे म्हणालेत ना आता, त्यांनी आमचा गैरवापर केला तर काय करायचं? गैरवापर तर सोडाच पत्की साहेब, पण ते आम्हाला हिणवतील. किंवा तुमचा मुलगा सासऱ्याच्या फर्ममध्ये नोकरी करू नये म्हणून तुम्ही म्हणत होता. तुमच्या मुलांनी घर जावई होऊ नये असंही तुम्ही म्हणत होता. मग हे सासऱ्यांनी केलेली 50 लाखाची मदत ही कशी तुम्ही आज स्वीकारता? सांगा ना मला, काय उत्तर आहे ह्याच्यावर आपल्याकडे? काय देऊ शकतो आपण उत्तर? मी तर म्हणतो ना, ही सगळी ह्या लोकांनी रचलेली नाटकं आहेत. निखिलला फसवलंय. या लोकांना आमचा स्वाभिमान ठेचायचा आहे. पण मी सांगतो, माझा स्वाभिमान इतकाही तकलादू नाही की कुणाच्याही ठेचण्याने ठेचला जाईल. नाही मनोहर, सगळं मान्य मला, पण तुम्ही तोडगा म्हणतोय तो काही मला पटत नाही. म्हणजे बघा की आलेल्या परिस्थितीला समर्थपणे सामोरं जायचं, पण आपण ह्याचाही विचार करायला हवा की जी परिस्थिती आपल्या समोर येणार आहे ती आपल्याला कवटाळणार नाही ना, आपला विश्वासघात करणार नाही ना, हे पाहायला हवं ना. नाही, अगदी खरं आहे तुमचं. पण त्यासाठी म्हणजे आम्ही पण विचार केला की नातेवाईकांकडनं कुठून मदत मागण्यापेक्षा मित्रांकडनं घेतलेली कधीही बरी. म्हणून निखिल सुद्धा काही त्याच्या श्रीमंत मित्रांकडे गेलाय मदतीसाठी, आणि सुप्रिया सुद्धा काही त्याच्या प्रोड्युसरकडे काही होईल का म्हणून बघायला गेली आहे. बघू काय. हो मनोहरराव, ही 50 लाख रुपयाची रक्कम तुम्हाला कमी वाटते का? आणि मला एक सांगा की एवढी मोठी रक्कम निखिल आणि सुप्रियाला कोण आणि कुणाच्या भरोशावर देईल? आतर आतला बर, मग काय करायचं पत्की साहेब सांगा. मनोहरराव, रक्कम कमी असती तर मी दिली असती हो. मी देईन ही रक्कम पप्पांकडून घेऊन. निशात, तू मी तुला हे सगळं कोणी सांगितलं? अभिलाषाने फोन केला होता मला. छान चाललंय ना या मायलेकींचं. म्हणजे आईने स्वतःहून हे कारस्थान करायचं आणि लेकीने मग ते गावभर करायचं. हो ना, मला माहितीये, मला खिजवण्यासाठीच तिने फोन केला होता. पण मी पण कमी नाहीये. ते पैसे तिच्या तोंडावर फेकणार आहे आणि निखिलची मान खाली नाही जाऊ देणार. बेटा, पण तू पैसे दिल्याने निखिलची मान
आणखीन खाली जाणार आहे. बाबा तुम्ही मला अजूनही परक समजता? मनीषा, अगं परक समजण्याचा प्रश्न येतोच कुठे? त्या अभिलाषाला माहिती आहे ना, निखिल बिचारा एवढी रक्कम कुठून जमा करणार, आणि त्याला एवढ्या मोठ्या रकमेसाठी मदत करणारी तूच आहेस. तिला कदाचित अगं हेच सिद्ध करायचं होतं की आतापर्यंत नाकाने कांदे सोलणारा निखिल मनीषाच्या सगळ्या ऑफर्स ज्याने नाकारल्या, तो ही तरी ऑफर स्वीकारतो का हे पाहण्याकरता तिने तुला फोन केला. म्हणजे छान चाललंय त्या मायलेकींचं. हे म्हणलीस ते तू काही खोटं नाहीये. म्हणजे आपल्यात भांडणं लावून द्यायची आणि स्वतःची करमणूक करून घ्यायची. मनोहरराव, म्हणजे बघा, तुम्हाला पटलं तर म्हणजे पटणार नाहीच, पण मला वाटतं अशा सिच्युएशनमध्ये मनीषाने जी ऑफर तुम्हाला दिली ती तुम्ही स्वीकारावी. हो, कर्ज म्हणून, मदत म्हणून नव्हे, आणि कालांतराने ती व्याजासहित फेडावी. हो, म्हणजे तुम्हाला तसंच वाटत असेल तर पत्की काकांचं हे सोल्युशन अगदीच काही वाईट नाहीये. अगं मनीषा, तू त्या अभिलाषाच्या फर्ममध्ये निखिलनी नोकरी करू नये अशी म्हणणारी तुझा हा अट्टहास कसा असू शकतो? नोकरी टिकवण्यासाठी नाहीये, मग पण त्याच्यावर जो डाग लागलाय ना तो धुण्यासाठी मी पैसे देणार आहे. मनोहर पंत, निदान आता तरी नाही म्हणू नका. मला माहिती आहे की तुम्ही आतापर्यंतच्या माझ्या सगळ्या ऑफर्स नाकारल्यात, पण ही ऑफर नाहीये, ही गरज आहे. वीरेंद्र साहेब, हे मनाला पटलं पाहिजे. अहो, मन घायाळ झाले तरी सुद्धा तुम्ही अजूनही त्या मनाचे चोचले पुरवता. बी प्रॅक्टिकल मनोहर पंत. प्रॅक्टिकलीच विचार करतोय. काय करणार आहेत? जीव तर घेणार नाहीत ना, फार फार तर अटक करतील. जरा स्पष्ट बोलू. बोला. काय आहे, ह्या अशा गोष्टी बोलणं खूप सोपं असतं, पण ज्याचं जळतं ना त्यालाच ते कळतं. तुमच्या आमच्या वयामध्ये जेल, अटक या खूप सिंपल गोष्टी असतात मनोहर पंत. पण निखिलचं आता आयुष्य सुरू झालंय, ऐन तारुण्यात आहे तो. अशा वेळेला त्याने तुरुंगात जावं, त्याच्या आयुष्याचा विचार करा. पण तो काही क्रांती करून तुरुंगात जात नाहीये, गेला तर एका गुन्ह्यासाठी जाईल, एक गुन्हेगार म्हणून बाहेर पडेल तो. आणि मग अशा लोकांना जगताना किती त्रास होतो हे वेगळं सांगायची गरज नाहीये. कळतंय मला तुमचं बोलणं, पण वळत नाहीये, हं? वळत नाहीये. आणि त्याचं कारण तुमची तत्व. तुमच्या या तत्वांपायी तुम्ही निखिलचा बळी का देताय? ठीक आहे, मी असं करतो, मी बाजूला होतो, तुम्ही निखिलशी बोला. इट्स ऑफ नो यूज मनोहर पंत. बी तसं फळ. तुमच्या संस्कारांचा पगडा इतका तगडा आहे निखिलवरती की तो तुमच्या मताविरुद्ध जाणारच नाही. ठीक आहे, मग मी काय करू? काही नाही, फक्त एकच गोष्ट करा मनोहर पंत की तुम्ही त्याला विश्वासात घ्या, समजवायचा प्रयत्न करा. आय नो की तुमचा पगडा पूर्णपणे निघणार नाहीये, पण निदान सैल करण्याचा प्रयत्न करा. पण हा निखिल गेलाय कुठे? फिरतोय बिचारा वणवण, सैरबैर झालाय अगदी. काय करेल तो? निर्लज्ज आणि कोडगा नाहीये ना. हं? खूप दुखावला गेला असेल ना तो. आणि एक गोष्ट मनोहर पंत, आय थिंक की अनुराधा सामंतांनी त्याच्याकडे हे पैसे मागितलेले नसणार आहेत, पण ह्या तुमच्या सो कॉल्ड स्वाभिमानामुळे त्याने आपण सांगितलं असेल की माझी चूक झाली, मी पैसे भरतो. हे तुमचे संस्कार. अच्छा, माझे संस्कार म्हणजे चांगले संस्कार घडवायचेच नाहीत का? मला सांगा वीरेंद्र साहेब, जग इतकं वाईट आहे का की त्या जगाला या संस्काराची ॲलर्जी होईल? नाही मनोहर पंत, मग
संस्कार वाईट नाही आहेत, पण त्या संस्कारांचा अतिरेक करणं हे वाईट आहे. एक गोष्ट सांगतो की जर कुणाचं चांगलं होत असेल, काही भलं होत असेल, तर 10 खोट्या गोष्टी सुद्धा क्षम्य असतात. जाऊ दे, मी काय बोलणार म्हणा. निखिल तर निखिल आहे, तुमचा मुलगा आहे, पण तुमच्या या संस्कारांचा पगडा यांच्यावरती पण खूप आहे. आता इथे माझा काय संबंध? ऑफकोर्स ऑफकोर्स तुमच्या लक्षात नसेल पत्की साहेब, पण मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक सजेशन दिली होती आणि ती जर मान्य केली असतीत ना, तर आज जी वेळ आली ती वेळ आलीच नसती. कसलं सजेशन? तुमच्या कंपनीमध्ये माझी ओळख आहे, तिथे मी माझ्या ओळखीनं निखिलला नवीन नोकरी मिळवून देईन. तुम्हाला फक्त एवढंच करायचं होतं की तुमच्या इथे वेकन्सी आहे असं मनोहर पंतांशी खोटं बोलायचं होतं. महत्वाचं म्हणजे मी खोटं बोलू शकत नाही. हं? आणि दुसरं, मनोहर रावांना वशिलाची नोकरी आवडत नाही. घ्या. आतर आतला आवाज. माझं काय चुकलं? नाही, चुकलं तुमचं काहीच नाहीये. मला हेच दाखवायचं होतं की तुमच्यावर सुद्धा यांचा किती पगडा आहे. वीरेंद्र साहेब, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा ह्यासाठी की तुम्हाला या आधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की निष्ठा ही बाजारात जाऊन खूपशा वस्तू बघून बदलणारी नसावी. मनोहररावांना मी आदर्श मानतो, त्यांची मतं ती माझी मतं. मान्य आहे ना मला, पण जर तुमच्या कंपनीमध्ये निखिलला नोकरी मिळाली असती तर ही वेळ आलीच नसती. वीरेंद्र साहेब, आता ही वेळ येईल असं ना मला माहीत होतं ना तुम्हाला. आता कदाचित तुम्हाला माहीत असेल, पण मला माहीत नव्हतं. आणि अशी वेळ आली असती तरी मी खोटा वागलो नसतो, कारण त्यामध्ये या गुरुतुल्य माणसाचा विश्वासघात केल्यासारखं झालं असतं. हे बघा, मला जे म्हणायचं एक मिनिट. तुम्ही दोघ जण का काथ्याकूट करताय? मला मान्य आहे की पत्की साहेब मला मानतात, गुरुतुल्य मानतात, यात त्यांचा मोठेपणा जास्त. काय ते कधीच माझ्याशी खोटं बोलू शकणार नाही, पण जर कधीतरी माझ्याशी खोटं बोलायची वेळ आली असती, नाही असं समजा की जर कधी खोटं बोलायची वेळ आली असती तर मी ते सत्य उघडकीला आणलं नसतं का? आणि निखिलला राजीनामा द्यायला सांगितला नसता का? मनोहर पंत, तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आपलं हे हटवादी धोरण थांबवा. निदान आपल्या मुलांवरती लादू तरी नका. काय वीरेंद्र साहेब, मी लादत नाहीये. आता ना मुलांना ती सवय झाली आहे तशा पद्धतीने वागण्याची. बाबा, आता हे सगळं जाऊ देत, पण निदान मला तरी ही रक्कम देण्यापासून रोखू नका. मीच काय बेटा, अगं निखिल सुद्धा ही स्वीकारणार नाही. हेच मी हिला समजवत होतो. स्वाभिमानासाठी मनोहर पंतच काय, पण त्यांच्या घरची सगळ्या व्यक्ती तुझ्या मताला मान्यता देणार नाहीत. पण हिला समजतच नव्हतं. निखिल कसा मान्य होत नाही ना, तेच बघते मी. म्हणून बेटा, निखिलनी अगर मान्य केलं असतं ना, तर तुला किंवा मला इथे याची गरजच लागली नसती. त्याच्यावरचं आलेलं बालंट हे परस्पर निस्तरलं गेलं असतं. यु नो, ही रक्कम आपल्यासाठी फारशी मोठी नाहीये. हो, पण ही रक्कम तुमच्याकरता फारशी मोठी नाहीये, किंबहुना त्या अनुराधा मॅडम करता सुद्धा मोठी नाहीये. पण याच रकमेमुळे आमची झोप उडाली, त्याचं काय? मला एक गोष्ट कळत नाहीये, यांचा हटवादीपणा आणि आमचा प्रॅक्टिकलपणा कुठेतरी सुवर्णमध्ये गाठला गेला पाहिजे. 2 तीरावरती 2 पार्ट्या उभ्यात असं वाटतंय. मग यातनं उपाय निघणार तरी कसा? यावर एक इलाज आहे. बोला बोला, कारण प्रश्न निखिलच्या आयुष्याचा आहे आणि निखिल माझा होणारा जावई आहे.
कसं आहे मनोहरराव, म्हणजे तुम्हाला हे पटणार नाही, पण त्यात थोडासा फरक करून मला तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की तुम्ही अनुराधा मॅडमला भेटून नाही नाही पैसे माफ करण्याबद्दल नाही मनोहरराव, पण तुम्ही त्यांना विचारू शकता ॲज निखिलचे सासरे म्हणून की तुमचे प्रिन्सिपल काय, तुमचे नियम काय, तुम्ही हा कायदा कुठून आणलात. वकील साहेब, हे जरी तुम्ही मला सांगितलं नसत ना तरी मी हेच करणार होतो. गुड. का शेवटी मी सुद्धा एक बिझनेसमॅनच आहे. मी जर हे असं करत राहिलो असतो ना तसं अनुराधा मॅडमनी केलेलं आहे तर मी नवीन फॅक्टरी टाकली असती. एनिवेज मनोहर पंत, तुम्ही तुमच्या मतावरती ठाम आहात? होय, त्या निर्णयाची कितीही किंमत मोजावी लागली ना तरी मी ठाम आहे. जा आणि जाऊन सांगा त्या अनुराधा मॅडमना, आम्ही मोडू पण वाकणार नाही. आणि तुम्ही जी आमच्याबद्दल तळमळ दाखवली ना त्याबद्दल मी शतशः आभारी आहे तुमचा. एनिवेज मी निघतो आता. चल बेटा. पप्पा प्लीज. बाबा तुम्ही नाही म्हणू नका. अहो आई, तुम्ही तरी सांगा. मनीषा, आतापर्यंत यांच्या कुठल्याही निर्णयाच्या पुढे मी गेले नाहीये. हा तर परिणाम काही होणार असेल तर ते भोगायची तयारी आहे आमची. फक्त ईश्वराकडे एकच मागणे की बाबा, जे काही भोग पदरी घातलेस ते लढण्याची तयारी नाही आमची, पण ती सहन करण्याची ताकद मात्र दे. एनिवेज मनोहर पंत, मी येतो. चल बेटा. निखिल असता तर बेटा तोही तयार झाला नसता. या तुम्ही. चल. अरे हो, नाही अगं, आपण यांना काहीच विचारलं नाही. चहा पाणी त्याची काही गरज नाहीये. मी तुमची मनस्थिती समजू शकतो. ओके, थँक्यू. गुड नाईट. चल बेटा. मनू चल. मनोहरराव बघा, म्हणजे तुम्हाला पटलं तर मला एक संशय येतोय. कसला? या मनीषा आणि अभिलाषा यांच्या वादामुळे निखिलनं त्या फर्ममध्ये काम केलेलं या वीरेंद्र साहेबांना आवडत नाही. म्हणजे तसा त्यांनी प्लान रचला होता आणि त्यामध्ये मला सुद्धा गोवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या 50 लाख मॅटरमध्ये, या सगळ्या प्रकरणात या वीरेंद्र साहेबांचा हात नसेल कशावर? भव सागरामधून कसे चालले थैमान, भव सागरामधून कसे चालले थैमान, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले कांतात कोण हा तर आतला